ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण देशभरात आज एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे। आपण बुलढाणा शहरातील या परिसरात आहोत। या परिसरामध्ये मोठ्या संख्येने जे आहेत हॉस्पिटल्स आहेत आणि दवाखाने, त्याचबरोबर जे औषधालय आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि बरेचसे जे औषधालय आहेत ते आज पूर्णतः बंद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। या आणि जे आहेत जे औषधालय आहेत, मेडिकल्स आहेत, यांचं जे आहे आज बुलढाणा जिल्हा असोसिएशनच्या वतीनं बंद पुकारण्यात आलेलं आहे। त्यांच्या मागण्या आहेत की जे ऑनलाईन पद्धतीनं औषधी दिल्या जाते त्या औषधीवर निर्बंध आणण्यात यावे, त्याचबरोबर त्या औषधींवर देण्यात येणाऱ्या ज्या सूट आहेत त्या डिस्काउंट आहे ते देखील त्या ठिकाणी बंद करण्यात यावे, ज्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट च्या ज्या हे जे दुकानदार आहेत यांच्या यासह विविध मागण्या देखील आहेत। या मागण्या घेऊन आज संपूर्ण देशभरात जे आहे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं जे आहे आज बंद पुकारण्यात आलेला आहे आणि आता जरी यावर काही निर्णय घेण्यात आला नाही तर भविष्यात आंदोलन देखील करणार असल्याचा इशारा या असोसिएशनच्या वतीनं देण्यात आला आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा। आज अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने आयोजित केलेल्या संपूर्ण भारतभर बंदला बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। आम्ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात येत आहे। आमच्या प्रमुख मागण्या: ऑनलाईन औषध विक्री बंद करा, ज्यामध्ये GSR 817 नुसार अधिसूचना जारी केलेली आहे, परंतु तिचे अंमलबजावणी अजून झालेली नाही आणि ती त्वरित रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। दुसरे मागणी आमची कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा। मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्याकडून डीप डिस्काउंट दिले जाते, जे डिस्काउंट आम्हाला सुद्धा आमच्या होलसेलर आणि रिटेलर सुद्धा मिळत नाही आणि हे लोक बनावट औषधी विकण्याचे यांचा धोका निर्माण झालेला आहे, त्यामुळेच हे एवढे डीप डिस्काउंट देतात असं आम्हाला असं वाटत आहे। त्यामुळे आम्ही कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट देणे बंद करा अशी दुसरी मागणी केलेली आहे। तिसरी आमची मागणी: बनावट औषधीपासून देश वाचवा। कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारने GSR 220 हा अधिसूचना जारी केलेली होती आणि आज अशी परिस्थिती आहे की कोविडचा संपूर्ण काळ संपलेला आहे। आज काही 220 अधिसूचनेची काही आवश्यकता नाही, ज्याचे दुष्परिणाम आज या अधिसूचनेमुळे काही ऑनलाईन कंपन्या या विदाउट प्रिस्क्रिप्शन गर्भपाताची औषधी, नंतर नशेची औषधी ही विकल्या जात आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही अधिसूचना 220 रद्द करावी ही सुद्धा आमच्या अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने मागणी केलेली आहे। ती आमची मागणी त्यांनी तात्काळ पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे। मागणी मान्य न झाल्यास जर आमची आजच्या एकदिवसीय बंद नंतरही सरकारने गांभीर्याने यावर विचार केला नाही तर आम्ही यापुढे आमची अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना ही आम्हाला पुढे म्हणजे बंद 3 दिवस 5 दिवस असा बंद ठेवण्याचं आम्हाला गरज पडू शकते।
वाईट घेतलं